नमस्कार, खानदेशी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्यासोबत हलवा बनवण्याची नवीन आणि काहीतरी वेगळी रेसिपी शेअर करणार आहे। आणि ती रेसिपी आहे पौष्टिक आणि कलरफुल असा पपईचा हलवा। तुम्हाला कधीही गोड खावेसे वाटले किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे आले तरी आपण हा शिरा बनवू शकतो। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। हलवा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे फ्रेश पपई। तर सगळ्यात आधी आपल्याला या पपईचे लहान काप करून मिक्सरला याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे। पपई जर खूप पिकलेले असले तर तुम्ही त्याचे लहान काप करूनही हलवा बनवू शकतात। खूप मस्त असा कलरफुल पपईचा पल्प तयार झालेला आहे। आता घालूया कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप। तूप गरम झाल्यानंतर यात घालूया पल्प। मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे पल्प आपल्याला शेकून घ्यायचं आहे। हे मिश्रण आता छान शेकून झालेले आहे आणि यात घालूया 3 ते 4 चमचे फ्रेश दुधावरची साय। या शिऱ्यामध्ये तुम्ही मिल्क पावडरचाही वापर करू शकता, पण यामध्ये मी मिल्क पावडर न घालता फ्रेश अशी साय घातलेली आहे। यानंतर मी यात घालणार आहे 4 चमचे साखर। साखरेची चव पपईच्या गोडव्यावर अवलंबून असते, त्यामुळे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। आणि हलव्याला खूप छान असा सुगंध येण्यासाठी यात घालूया थोडी जायफळ पावडर। यानंतर घालूया थोडे केशर। हे मिश्रण आपल्याला फुल गॅसवर न करता मंद आचेवरच शेकून घ्यायचे आहे। हलवा होत आल्यावर यात घालूया पिस्ता आणि बदामाचे काप। आणि यानंतर परत आपल्याला हे थोडे परतून घ्यायचे आहे आणि कोरडे झाल्यानंतर हे आपल्याला सर्व करायचे आहे। खूप मस्त असा पपईचा हलवा तयार झालेला आहे। अशा प्रकारे पपईचा शिरा तुम्ही कोणत्याही वेळेला बनवू शकता। तुम्हाला कधीही गोड खावेसे वाटले किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे आले तरी आपण हा शिरा बनवू शकतो। झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि कसा वाटला नक्की कमेंट्स करा, लाईक करा। धन्यवाद।